नाशिक रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपितांना अटक करून 28 धारदार चाकू केले जप्त। पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की MIDC रोड ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतामध्ये टेंभीमळा पळसेगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समजल्याने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक असे सदर ठिकाणी जाऊन आरोपितांचा शोध घेतला। तेव्हा पोलिसांनी मध्यरात्री मकाच्या शेतामध्ये आरोपितांनी शोध घेतला असता 3 संशयित इसम मिळून आले। तसेच एक इसम हा देखील एका झाडाच्या बाजूला लपलेला असल्याचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना दिसल्याने त्यास देखील पकडले। सदरच्या 4 संशयित इसम मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव रविकुमार भोई वय 27 वर्ष, शिवा विक्रम वैदू वय 36 वर्ष, विष्णू शंकर भोई वय 30 वर्ष, आकाश गोपाळ वैदू वय 38 वर्ष असे सांगितले। तसेच त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राठी आसवणी कॉलनी सामनगाव रोड नाशिक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे। सदरचे इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मिळून आल्यामुळे श्री विशाल बाळकृष्ण पाटील पोलीस हवालदार नेमणूक नाशिक रोड पोलीस ठाणे नाशिक यांनी फिर्याद दिली आहे। सदर आरोपी यांच्याकडून 28 धारदार चाकू, एक धारदार कोयता, मिरचीची पूड व सुती दोरी असा मुद्देमाल मिळून आला। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई नितीन भामरे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई सागर आडणे, पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई धीरज बीडकर, चालक पोलीस शिपाई योगेश रानडे, चालक पोलीस शिपाई निखिल कुन्हे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे। नमस्कार। काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस ऑफिसर विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या PI सपकाळे साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इन्चार्ज पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक कुंभी ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये 4 इसम आहेत ज्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे। असे 5 लोकांना ज्याच्यामधले रवी भोई, शिवा वैदू, त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील 2 आहेत राहणारे कल्याणचे आणि 2 आहेत राहणारे जळगावचे असे 4 आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। तर 5 आरोपितांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास 28 असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता, त्यानंतर एक रस्सी आणि त्या ठिकाणी श्रीखंडाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। यांचा उद्देश हा दरोड्याचा होता असं प्रदर्शन दिसून येतं। त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोव्हिजन खाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे। याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी पण साक्षीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे। सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबी टीमचे कौतुक करतो। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।